भाजपमधल्या एका टोळीनं आमचे उमेदवार पाडले असा आरोप समाधान सरवणकर यांनी केलाय। सरवणकरांचे आरोप भाजपने खोडून काढलेत। यावर सरवणकर यांच्या आरोपांची सत्यता तपासू असं अमित साटम यांनी म्हटलं आहे। विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमधल्या एका टोळीनं महायुतीचे उमेदवार पाडल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी केला। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते असलेल्या समाधान सरवणकरांचा महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेकडून पराभव झाला। वॉर्ड क्रमांक 194 मधून समाधान सरवणकरांचा पराभव झाला, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निशिकांत शिंदे यांनी त्यांचा 500 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला। वॉर्ड क्रमांक 191 मधून सदा सरवणकर यांच्या कन्या प्रिया सरवणकर यांचा सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार विशाखा राऊत यांनी पराभव केला। याआधी विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचाही ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनी पराभव केला होता। तर भाजपमधल्या एका गटानं मदत केली नसल्यानं हा पराभव झाल्याचं समाधान सरवणकरांचं मत आहे। एक जी टोळी आहे, मी परत एकदा सांगतो, ही टोळी आहे। ह्यांचे ज्या प्रकारे मेसेज आणि हे ज्या प्रकारे त्यांचं एक व्हॉट्सअपवरती कॅम्पेन सुरू असतं, फक्त आमचे नव्हे भाजपच्या उमेदवारांना देखील त्रास देण्याचं काम ह्या टोळीने केलेलं आहे। विधानसभेला आपला महायुतीचा उमेदवार पाडायचं काम केलेलं आणि हीच लोक होती ज्यांनी महानगरपालिकेला देखील फक्त शिवसेना नव्हे तर भाजपचे देखील उमेदवार पाडायचं काम केलेलं आहे। त्याच्यामुळे सायबर सेलमध्ये नक्की त्यांनी जावं की जे काही तक्रार करायचे त्यात मनोज म्हणजे कोण आहे, अक्षता मॅडम म्हणजे कोण आहे, जी काय नावं असतील त्याच्यात ज्या काय असतील हे कोण आहेत ह्याचा त्यांनी एकदा उल्लेख करायला पाहिजे। त्याच्यामध्ये अजिबात काही सत्य नाहीये। ही समाधान जेव्हा आज बोलतोय ना, म्हणतात ना हारल्यानंतर त्याच्या कुठेतरी खापर फोडायचे, म्हणजे तुमच्या अपेक्षा यांच्या घरी येऊन भांडी घासायचे होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी, जे घोषणा द्यायचे ते आपले कार्यकर्ता करत होते। यांच्याकडे 4 माणसं नव्हती, तर आम्ही आज सायबर क्राईम कडे ऑफिशियल तक्रार करणार आहे। इथे कोणाचा आमदार होता तर शिवसेनेचा आमदार सदा सरवणकर हे होते। तुम्ही त्यांना पाडून तुम्ही तुमचं वर्चस्व करायला बघतात आणि अशी हे घाणेरडं राजकारण करून हे आम्हाला कदापि पटलेलं नाही, पटणार नाही। हे बघा, ही पोस्ट बघा, ही कोणी केलेली आहे, ही कोणी केलेली ही बघा ना। हे आम्ही काय समजायचं, युती धर्म आम्ही पाळायचा आहे आणि ह्यांनी काय करायचं हे पटलेलं नाहीये। उद्या ह्यांनी आमच्या विरोधात सायबर क्राईमला जाऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। समाधान सरवणकरांनी केलेल्या या आरोपांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंतांनी टीका केली आहे। तर सरवणकरांच्या आरोपांची सत्यता तपासू असं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितलंय। कालीज भाऊ बडबडला असतं ते महाभारतातली म्हण आहे ना, तसाच झाला आहे। 2017ला मी अपक्ष होतो, ही सगळी टीम तुमच्याचकडे होती ना। उद्धव साहेबांच्या पाया पडलात तुम्ही आणि सामन्याच्या इथे माझ्या दारात मीटिंग लावली, त्यावेळी काय तुम्हाला काय दिसलं नव्हतं का? एकटा माणूस होता ना, तुमच्या आडनावाला लोक कंटाळलेत, बाकी काय नाही। पैसा पसरला आणि तो बाबू घसरला, असंच झालं सगळेजण म्हणतात आहे। त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात। अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे